सूर्यावर आधारित आणि चंद्रावर आधारित कॅलेंडर यांच्या दिवसांमध्ये प्रत्येक वर्षी 10 दिवसांचा फरक येत असतो आणि 3 वर्षांनी हा फरक 30 दिवसांचा होतो, म्हणजे एका महिन्याचा हा फरक होतो. आणि हा समतोल साधण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिक महिना, धोंड्याचा महिना, तसेच पुरुषोत्तम मास, मलमास असे म्हटले जाते. यंदा 17 मे पासून हा अधिक महिना सुरू होणार आहे. अधिक महिन्यामध्ये आपण जे पूजापाठ करतो, व्रतवैकल्य करतो, त्याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. इतर वेळेला केलेल्या व्रतांपेक्षा सुद्धा अधिक महिन्यामध्ये केलेले व्रत हे 100 पटीने जास्त फलदायी असते. श्रीहरी विष्णूंना अधिक महिना समर्पित आहे. श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. अशा या अधिक महिन्यामध्ये आपण पूजापाठ, उपासना, पारायणे, अनुष्ठाने करत असतो. त्याचप्रमाणे महिला बरीचशी व्रतवैकल्ये सुद्धा करत असतात आणि त्यापैकीच एक व्रत म्हणजे गोपद्म. गोपद्म या नावामध्येच आहे. गो म्हणजे गोमाता, पद्म म्हणजे पाय. गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. ज्या घरामध्ये गाय असते तर त्या घरामध्ये कोणताही दोष राहत नाही. जो व्यक्ती गायीची सेवा करतो, पूजा करतो, त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. त्या व्यक्तीचे दारिद्र्य, दुर्भाग्य नष्ट होत असते. तर आपण या अधिक महिन्यामध्ये गोपद्म व्रत करायचं आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आपल्याला गायीची सुद्धा पूजा करायची आहे. हे गोपद्म व्रत जे आहे तर ते आपल्याला का करायचे आहे? आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात. कधी-कधी आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येतो परंतु तो लगेचच खर्च होतो. घरामध्ये सततचे आजारपण असेल किंवा आपल्या घरामध्ये काही केल्या शांतता नाही आहे, सतत कलह, वादविवाद या गोष्टी होत असतील, तर अशा आर्थिक समस्या, मानसिक समस्या, शारीरिक समस्या असतील, तर आपण अधिक महिन्यामध्ये हे गोपद्म व्रत करू शकतो. अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला हे व्रत करायचे आहे. आता हे व्रत करत असताना आपल्याला जास्त नियम पाळण्याची गरज नाही. फक्त आपल्याला जर हे व्रत करायचे असेल तर आपल्याला अधिक महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे. या व्रतासाठी आपल्याला उपवास वगैरे करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त आपण यामध्ये गोपद्माची पूजा करत असतो आणि ही पूजा करेपर्यंतच फक्त आपल्याला उपवास करायचा आहे. म्हणजे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून आपल्याला हे गोपद्म व्रत जे आहे तर ते करायचं आहे. या व्रताची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण काहीही खाऊ पिऊ शकतो. फक्त आपल्याला मांसाहार जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये जर आपण हे व्रत केले तर तो कटाक्षाने टाळायचा आहे. घरामध्ये सुखसमृद्धी यावी किंवा महिला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करू शकतात. बऱ्याच वेळेला आपला पती खूप मेहनत करतो, खूप कष्ट करत असतो, परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही किंवा करिअरमध्ये हवी तशी प्रगती मिळत नाही. नोकरीमध्ये बरेच दिवस झालेत, प्रमोशन जर मिळत नसेल तर पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हे व्रत जे आहे तर ते करू शकते. संकल्प करून आपल्याला हे व्रत करायचं आहे, कारण कोणतंही व्रत जर आपण संकल्प करून केले तर ते निश्चितपणे आपल्याला जास्त फळ देते. आता आपल्याला काय करायचं आहे? अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ह्या व्रताला सुरुवात करायची आहे. आता पहिल्या दिवशी जर पिरियड असेल, सुतक असेल, तर आपले सुतक फिटल्यानंतर, पिरियड संपल्यानंतर आपण हे व्रत सुरू करू शकतो. देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते देवघराच्या बाजूलाच मांडायचं आहे. प्रथम आपल्याला एक पाट मांडायचा आहे. त्यावरती आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तेलाचा, तुपाचा आपण दिवा लावू शकतो. थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे. दिव्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं आहे आणि अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. एक तामण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आणि आपल्याला म्हणायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर मी गोपद्म व्रत करणार आहे. माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या, माझ्या पतीची प्रगती होऊ द्या, माझ्या जीवनातील समस्या नष्ट होऊ द्या. तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी जे आहे तर ते त्या तामणामध्ये सोडायचं आहे. तर अशा प्रकारे संकल्प आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाठावरती 33 गोपद्म काढायचे आहेत. गोपद्म म्हणजे काय? तर आपल्याला गोपद्माची जी रांगोळी आहे तर ती काढायची आहे. रांगोळीचा वापर करून आपण हे गोपद्म काढू शकतो किंवा हळदी कुंकवाचा वापर करून सुद्धा काढू शकतो. 33 या संख्येमध्ये काढायचे आहेत. आपल्याकडे जर रांगोळीचा साचा असेल, गोपद्माचा जो साचा असतो तर यामध्ये बरोबर 33 गोपद्म असतात. साचा असेल तर आपल्याला पटकन ही रांगोळी जी आहे तर ती काढून होईल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? साचा असेल तर साच्याचा वापर करायचा आहे आणि ही 33 गोपद्म जी आहेत तर ती काढायची आहेत. त्याचप्रमाणे
आपण ही 33 गोपद्म काढल्यानंतर आपल्याला ह्या गोपद्मांची पूजा करायची आहे. आता जर आपल्याला रांगोळीने गोपद्म काढायची नसतील, तर आपण हळद किंवा कुंकू ओलं करून घेऊन किंवा हळद कुंकू एकत्र मिक्स करून त्याने सुद्धा आपल्या बोटाच्या साहाय्याने पाटावरती 33 गोपद्म काढून त्या गोपद्मांची पूजा करू शकतो. त्या गोपद्मांना हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, धुपाने अगरबत्तीने ओवाळायचं आहे. आणि ही गोपद्म काढत असताना, गोपद्मांची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तर हा जो मंत्र आहे, तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला किमान एक वेळेला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे, म्हणजे गोपद्माची पूजा करायची आहे. दररोज आपल्याला देवपूजा झाल्यानंतर ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. आदल्या दिवशी काढलेली जी गोपद्म आहेत तर ती रांगोळी आपल्याला पुसून काढायची आहे. दुसऱ्या दिवशी नवीन गोपद्म काढायची आहेत आणि महिनाभर जी गोपद्माची रांगोळी आपण काढलेली आहे, जी रांगोळी पुसलेली आहे, तर ती आपण साठवून ठेवायची आहे आणि महिन्याने ती रांगोळी जी आहे तर ती एखाद्या झाडाखाली विसर्जन करायची आहे. जर आपण हळदी कुंकवाने गोपद्म काढली तर दररोज आपल्याला ओल्या फडक्याने आदल्या दिवसाची गोपद्म पुसून घ्यायची आहेत आणि पुन्हा आपल्याला नवीन गोपद्म काढून त्या गोपद्मांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. शेवटच्या दिवशी आपण या व्रताचं उद्यापन सुद्धा करू शकतो, कारण कोणतंही व्रत केलं की त्याचं उद्यापन हे आलंच. त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी आपण एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे. तिला आपल्याला तिचे पाय वगैरे धुवून, पायावरती आपल्याला स्वस्तिक काढून, त्याची पूजा करून, तिला हळदी कुंकू लावून, तिचं औक्षण वगैरे करून, गोडाचा एखादा पदार्थ द्यायचा आहे आणि एखादी भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे. म्हणजे आपण एखादा सौभाग्यवान देऊ शकतो. हळदी कुंकवाचा करंडा किंवा एखादी छोटीशी नथ देऊ शकतो किंवा काचेच्या हिरव्या बांगड्या किंवा लाखेचे चुडे. तर असं सौभाग्यवान द्यायचं आहे. शक्य झालं तर तिची ओटीसुद्धा भरायची आहे. तर अशा प्रकारे हे गोपद्म व्रत जे आहे तर ते आपण अधिक महिन्यामध्ये करू शकतो. कारण गाय जी आहे तर ती श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय होती. विष्णूंना गाय प्रिय आहे आणि श्रीकृष्ण हे विष्णूंचेच एक अवतार आहेत. त्यामुळे आपण गायीची प्रत्यक्ष जरी पूजा करू शकलो नाही तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, गोपद्मांची पूजा करायची आहे. आता प्रत्यक्ष जर गायीची पूजा करणे शक्य असेल, आपल्या घरी गाय असेल, तर आपण ह्या गोपद्मांची पूजा केल्यानंतर आपल्याला गायीची सुद्धा पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जे काही आपण अन्न दररोज खाण्यासाठी बनवतो त्याचा एक घास अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर गायीला द्यायचा आहे. काहीच देणे शक्य झालं नाही तर मुठभर हिरवा चारा गायीला द्यायचा आहे. आता आपल्या घरी गाय नसेल, आजूबाजूला नसेल, तर ह्या अधिक महिन्यामध्ये एखाद्या दिवशी का होईना गोशाळेमध्ये जाऊन गायीची पूजा करायची. तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला मुठभर हिरवा चारा किंवा चपाती आणि त्यावरती थोडासा गूळ असा नैवेद्य गोग्रास म्हणून गायीला द्यायचा आहे. कारण गायीची केलेली पूजा कधीही वाया जात नाही. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आवर्जून गोपद्म व्रत करण्याबरोबरच गायीची सुद्धा पूजा करायची आहे. गायीला सुद्धा गोग्रास द्यायचा आहे.